हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर तुम्ही उडदाच्या डाळीची आमटी तर बऱ्याच वेळेला खाल्ली असेल, पण अशी एकदा चिलका डाळीची आमटी करून बघा. एवढी टेस्टी लागते, तर तुम्ही एक सोडून दोन भाकरी खाल आणि अवघ्या 5 ते 6 मिनिटांमध्ये ही आमटी तयार होते. आणि पचायला तर एवढी हलकी आहे, वेट लॉससाठी तर खूप फायद्याची आहे. आता फार उशीर न लावता आपण सुरुवात करूया. सर्वात प्रथम इथे एक भांडं घेतलं, त्यामध्ये बघा इथे चिलका डाळ ही अशी असते, म्हणजे ही मूग डाळीपासून बनवलेली असते. हिला चिलका डाळ असं म्हटलं जातं आणि हिचा कलरसुद्धा हिरवाच असतो. आता ही चिलका डाळ मी छोटे 1-2 कप घेतलेले आहेत आणि अगदी 2 कपसुद्धा पुरेशी होते. तर ही 5 ते 6 माणसांसाठी अगदी परफेक्ट होते. तर ही आमटी करण्यासाठी मी इथे डाळ काढून घेतलेली आहे. ही स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवायची आणि आपल्याला कुकरला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 2 किंवा 3 शिट्ट्यांमध्ये अगदी छान व्यवस्थित शिजली जाते. आता इथे मी कुकर लावलेला आहे गॅसवर आणि अगदी 3 शिट्ट्या घेणार आहे. तर भातासोबतच मी डाळसुद्धा लावलेली आहे कुकरला. तर आपण उडदाची आमटी नेहमीच करतो आणि उडदाच्या डाळीच्या आमटीने बघा बऱ्याच वेळेला पित्त, ॲसिडिटी होते. परंतु ही चिलका डाळ आहे ना, अगदी पचायला हलकी असते आणि तुम्ही खाल्लं ना, तर जळजळ, ॲसिडिटी काही होत नाही आणि वेट लॉससाठी तर खूप फायद्याचं आहे. त्याचं तुम्ही चिलका डाळीचं सूप बनवूनसुद्धा घेऊ शकता. तर आता बघा इथे 3 शिट्ट्या झाल्या. 3 शिट्ट्यांमध्ये अगदी परफेक्ट अशी डाळ शिजलेली आहे आणि भातसुद्धा झालेला आहे. आणि कधी-कधी आपल्याला बघा असं गावाकडच्या भाजीची आठवण होते आणि अशी झणझणीत जर आमटी बनवली तर एक सोडून 2 भाकरी चुरून असे मस्त खाल तुम्ही. एवढी टेस्टी आणि अवघ्या फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये ही आमटी तयार होते. आता इथे बघा डाळ चांगली शिजलेली आहे. आता आपण बाकी तयारी करून घेऊया. इथे मी बघा छोटा खोबऱ्याचा तुकडा असे काप करून घेतले आणि त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर तिखट मिरची असल्यामुळे मी इथे फक्त 4 ते 5 घेतल्यात आणि त्याबरोबर कोथिंबीर भरपूर सारी घ्यायची, बारीक चिरून अशी स्वच्छ धुतली आणि त्यानंतर बारीक चिरून मी इथे घेतलेली आहे. आता इथे लसणाच्या पाकळ्याही तुम्ही 2-4 घेऊ शकता, परंतु मी इथे आलं लसणाची पेस्ट वापरणार आहे, त्यामुळे लसूण इथे मी स्किप केलेला आहे. तर आता इथे आपल्याला बघा मिक्सरला छान असं गरगरीत वाटून घ्यायचं आहे. जास्त पण बारीक पेस्ट करायची नाही, गरगरीत वाटायचं आहे, म्हणजे पाट्यावर वाटल्याची चव येते आणि अगदी गावाकडच्यासारखी आमटीची चव लागते. तर आता इथे बघा मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आहे आणि आता आपण फोडणीला देऊया. तर इथे आमटी जी आहे आपण करण्या अगोदर जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती अशी चमच्याने आपल्याला घोटून घ्यायची आहे. तर अशी घोटल्यानंतर ना अगदी एकजीव होते आणि आमटी अशी दाटसर घट्टसर होते आणि खायलाही छान चवदार लागते. आता आपण इथे एक टोप तापायला ठेवलेला आहे गॅसवर आणि त्यानंतर आता आपण फोडणी देणार आहोत. तर आता फोडणीसाठी इथे बघा 1 ते 2 चमचे मी तेल टाकलेले आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. इथे मी बेतानेच तेल वापरते, त्यामुळे इथे फक्त मी 2 चमचे तेल घालत आहे. तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची, जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही, नाहीतर मग फोडणी जळाली जाते. तर आता बघा तेल अगदी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण आहे ना पहिले जिरी, मोहरी वगैरे टाकून तडका देऊन घ्यायचा आहे. आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूप अगदी सोपी पद्धत आहे, तर फार वेळ लागत नाही. तर आता तेलामध्ये बघा जिरी, मोहरी छान तडका बसलेला आहे. असं तेल तापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे कढीपत्त्याची पानं किंवा मी इथे पुदिन्याची पानं वापरलेली आहेत. तुम्ही इथे कढीपत्तासुद्धा वापरू शकता. तर इथे कढीपत्त्याऐवजी मी पुदिन्याची पानं फ्रेश अशी धुवून तेलामध्ये टाकलेली आहे. अगदी स्वाद आणि चव खूप छान लागते. त्याच्याबरोबर आलं लसणाची पेस्ट मी तेलामध्ये टाकली आहे. तुम्ही हवं तर वाटणामध्ये सुद्धा आलं लसूण टाकू शकता. तर इथे मी आलं लसणाची पेस्ट वापरली आणि ती व्यवस्थित आपल्याला अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये. तेलामध्ये परतल्यानंतर आपण यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. हळदीने कलर खूप छान येतो आमटीला. तर थोडी हळद टाकायची. त्यानंतर लगेच आपल्याला हे जे वाटण वाटलेलं होतं ते त्यामध्ये तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. तर एवढी चवदार आमटी होते. एक सोडून 2 भाकरी खाल, ॲसिडिटी, जळजळ काही होणार नाही आणि एवढी टेस्टी लागते. पचायलाही हलकी. वजन कमी करत असाल तर ही आमटी बनवून तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता. तर आता इथे बघा वाटण छान तेलामध्ये परतून घेतलं आहे. तुम्ही बघताय वाटणाला कलर पण खूप छान आलेला आहे. छान तेलात सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं, म्हणजे आमटीची, भाजीची चव दुप्पट होते. कुठलंही वाटण असू द्या, ते तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर भाजीची चव दुप्पट वाढते. आणि गॅसची फ्लेम अगदी कमी नॉर्मल ठेवायची आहे. त्यानंतर ही जी आपण डाळ घोटून घेतलेली आहे ती त्यामध्ये ॲड करायची आहे. अशी प्यायलासुद्धा खूप छान लागते ही आमटी. तुम्ही 1 ते 2 प्लेट सहज प्याल, एवढी टेस्टी लागते, अगदी सूपसारखी लागते. आता यामध्ये बेताने पाणी घालून आपल्याला अगदी गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आहे
लो फ्लेमवर व्यवस्थित आपल्याला ती शिजवून म्हणजे उकळी घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर गॅस ऑफ करायचा आहे. फार वेळ लागत नाही आहे. इथे मी बेताने पाणी घालते आहे बघा. आणि कलर तर एवढा छान आला आहे, तर चव तर विचारू नका, एवढी अप्रतिम लागते आहे. तर आपल्याला रोज रोज त्या पालेभाज्या खायचा कंटाळा आला तर मग आपण अशी चिलका डाळीची आमटी बनवून खाऊ शकतो. एवढी इझी आणि पटकन होते. तुम्ही कुकरला लावली भातासोबत आणि फोडणी दिली की लगेच झटपट अशी 5 ते 7 मिनिटामध्ये आमटी तयार होते. किंवा कधी-कधी बघा रोजचंच ते वरण किंवा रोजचीच ती पातळ भाजी, रस्सा भाजी खायचा कंटाळा येतो आपल्याला आणि काहीतरी आपल्याला असं कधीतरी झणझणीत आणि गावाकडच्या भाजीची आठवण होते. त्यावेळेला तुम्ही अशी चिलका डाळीची आमटी बनवू शकता. तर आता एक 2-5 मिनटं मी ठेवणार आणि गॅस ऑफ करणार. गार्निशिंग म्हणून तुम्ही वरतूनही कोथिंबीर टाकू शकता. आणि आता यामध्ये मी असं खडा मीठच वापरते. तर चवीनुसार मीठ टाकायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. अगदी कमी फ्लेमवर आपल्याला उकळी घ्यायची आहे आमटीला आणि त्यानंतर मग गॅस ऑफ करायचा आहे. अशी झटपट 5 ते 7 मिनिटामध्ये आमटी तयार होते. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. म्हणजे माझ्या तुम्हाला अशा छान छान गावाकडच्या रेसिपी पाहायला मिळतील. अधूनमधून असं चमच्याने हलवायचे आणि उकळी आल्यानंतर गॅस ऑफ करायचा आहे. तर अधूनमधून हलवायचे म्हणजे खाली लागली जात नाही आणि डाळ खाली बसत नाही. तर आता बघा आमटीला उकळी आलेली आहे, तुम्ही बघताय आणि दाटसर अशी झालेली आहे. आता 1-2 मिनिटामध्ये मी गॅस ऑफ करणार आहे. एवढं छान अशी तरी येते आणि अगदी दाटसर अशी घट्टसर आमटी तयार होते बघा. तर तुम्ही ज्वारीच्या, बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता. तर मस्त अशी आमटी तयार झालेली आहे. गरमागरम आमटी आणि ज्वारीची भाकरी. तर या तुम्ही पण जेवायला. आणि त्याच्यासोबत जवसाची चटणी आणि भाकरी आणि कांदा. तर असं जेवण जर शेतामध्ये असेल तर वाव, एक सोडून 2 भाकरी तर नक्कीच खाल तुम्ही. नक्की ट्राय करून बघा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.